आता आम्ही संभाजीनगर विमानतळावर आलो आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर बोर्डिंग पास आणि सिक्युरिटी चेकअप झालेला आहे। सायंकाळी 7 वाजता विमान आहे आणि त्याचं बोर्डिंग हे साधारणतः 6 वाजता सुरू होईल। रात्र ही संपूर्ण विमानतळावर जाणार आहे, कारण विमान दिल्लीला बदलायचं आहे। महाराजाच्या आशीर्वादाने आणि चव्हाण मामाच्या सहवासात अतिशय चांगला कामाख्या देवी दर्शनाचा योग आहे। अजिंठा वेरूळ लेणीमधील भगवान बुद्धाचं शांत मुद्रेमधील चित्र या ठिकाणी चित्रित केलेलं आहे। गुवाहाटीला जाताना दिल्लीपर्यंत जाणाऱ्याच्या विमानाचं बोर्डिंग सध्या सुरू झालेलं आहे। बोला लगे मागव आपण आले का सगळे? ते जाऊ द्या मामा। 4 over the wings. The fluorescent strips along the floor will guide you to the closest exit in case of an emergency landing. आपके सहयोग के लिए धन्यवाद. We request your attention for this important safety information. Government regulations do not permit smoking, tobacco use, vaping. रनवेच्या दिशेनं आता विमान निघालेलं आहे आणि आता आकाशात झेपावण्यासाठी रनवेवर विमानानं वेग धरलेला आहे। रोषणाईमध्ये उजळून निघालेलं संभाजीनगर शहर आता सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि साधारणपणे 2 ते सव्वा 2 तासामध्ये आपण दिल्लीला पोहोचू। आपल्याला जर नाश्ता करायचा असेल तर या ठिकाणी टेबल नाही व्यवस्था केलेली आहे, ते ओपन आणि क्लोज करता येतं। साइन ऑन कर दिया है। आपसे निवेदन है कि आप अपने स्थान पर लौट जाएं। कुर्सी की पहली बात दिल्ली शहर आता दिसायला सुरुवात झालेली आहे। दूरवर दिल्ली शहरातील विद्युत रोषणाई आणि विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघालेलं दिल्ली शहराचं हे विहंगम असं दृश्य। सव्वा 2 तासाच्या प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आता पोहोचलो आहोत। हे मागं दिसते त्याच विमानानं आम्ही दिल्लीपर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि यापुढे विमान बदलून गुवाहाटीला आम्ही जाणार आहोत। नमस्कार, दिल्ली के इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे में आपका हार्दिक स्वागत है। या ठिकाणी आता आपला चेक इन केलेल्या बॅग येतील, त्यानंतर आपल्याला टर्मिनल बदलायचं आहे, कारण त्या ठिकाणाहून आपलं पुढे जाणारं गुवाहाटी जाणारं विमान लागणार आहे। सध्या आपण दिल्ली विमानतळावर टर्मिनल 3ला थोड्या अंतरावर या ठिकाणाहून टर्मिनल 2 आहे, त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल, कारण त्या ठिकाणाहून गुवाहाटी विमान लागणार आहे। चला।